कीर्तनकार गोंधळी बुवा मायबापालो नारायण बुवा गोंधळी आणि हा नामांकित कीर्तनकार होता. मामाने फक्त जयराम पाटला सांगितलं त्या कीर्तनकाराला निमंत्रित दिलं आणि आपल्या या ठिकाणी या भंडारा उत्सवासाठी कीर्तन त्यांचं ऐकण्याची इच्छा सर्वांनाच होती. कारण प्रख्यात कीर्तनकार असल्यानंतर ऐकावं असं वाटतं. आणि मायबापानो जयराम पाटील त्या ठिकाणी गेलं आणि गेल्यानंतर त्या नारायण गोंधळ्यांना मायबापानो त्या ठिकाणी निमंत्रित केलं आणि सांगितलं या बसला आवाज घेऊन आवाज वाढेल सुरू आवाज ठेवू काय कळ नाही कीर्तनाचं. हॅलो 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 बघा तुमच्या आदेश तुम्ही करू शकता ते. विठाल 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 जयराम पाटील त्या ठिकाणी गेला आणि नारायण गोंधळ्यांना निमंत्रित केलं. दर्शन घेतलं त्या कीर्तनकाराचं आणि सांगितलं मामाने तुम्हाला भंडारा उत्सवासाठी कीर्तनासाठी बोलावलंय. एवढं कानाने ऐकलं मायबापानं. मी फक्त नामाविषयी सांगून जाईन आज. त्या नारायण गोंधळ्यांनी घशाला हात लावला आणि कसा बसा आवाज काढला आणि सांगितलं प्रख्यात कीर्तनकार होतो तेव्हा असा शेवा आवाज प्रख्यात कीर्तनकार होतो. विलाज नाही माझा आवाज गेला म्हणजे प्राण गेल्यासारखं आहे. गायकांचं तेच आहे. आवाजाला जपलं होतं मायबापानं. आवाज गेल्यामुळे मायबापानं त्या नारायण गोंधळ्यांनी हालचाल केलीच नाही आणि सांगितलं मी आलो असतो पण माझा विलाज नाही. आता समाजामध्ये मी प्रख्यात होतो आणि आता जर जाऊन कार्यक्रम करायचं म्हटलं ना तर समाजामध्ये हसू कशासाठी हसू नको म्हणून मी नाही म्हटलं. त्यावेळी जयराम पाटलाने सांगितले हे दुसऱ्या तिसऱ्या जर कोणी निमंत्रित केलं असतं तर तुम्ही नाही केलं तर चालेल पण स्वतः देवाने बोलवले तुम्हाला मामाने बोलवले. एवढा आवाज ऐकला त्या जयराम पाटलाचा. त्या नारायण बुवा गोंधळ्यांनी खाली मान घातली. त्या कीर्तनकारांनी खाली मान घातली. नाविलाज झाला. कीर्तनाची बॅग उचलली आणि जयराम पाटलाच्या बरोबर आल्यानंतर मायबापानं समाज भरगच्च बसलेला होता आणि आता जशी पंचपदी घेतली त्या पद्धतीनं मायबापानं सुरुवातीला पंचपदी घेतली गेली आणि पंचपदी घेतल्यानंतर मायबापानं कीर्तनाचा अभंग म्हटला गेला आणि ज्या वेळेस मायबापानं स्वतःपासला विना दुसऱ्याकडे देताना विठोबा भजन मधलं झालं आणि सर्वांना भंडारा लावण्यात आला. त्यावेळेस त्या नारायण गोंधळ्याच्या अंगावरती थोडा भंडारा सांडला गेला. उपरण्यावर सांडला शर्टावरती सांडला. हे भंडारा सांडल्यानंतर मायबापानं त्यांनी झाडण्याचा प्रयत्न केला. ही मामा समोर बसले होते. ते मामाने पाहिलं आणि मामा तटदिशी उठले. जो भंडाऱ्याचं भांड होतं ते उचललं. त्यातील 5-6 बचका त्या कीर्तनकाराच्या अंगावरती ओतल्या गेल्या टाकल्या गेल्या आणि मायबापानं काय आश्चर्य मायबापानं त्याच वेळेस त्याचा आवाज मोठमोठाने फुटला. एवढी या भंडारीची ताकद आहे मायबापानं. नारायण गोंधळ्याचा आवाज फुटला. कंठ त्या ठिकाणी ओपन झाला. कशामुळं तर फक्त भगवंताचं नाम चिंतन घेतलं म्हणून. मायबापानं तुकाराम महाराज सुद्धा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात की तुम्ही विचार करू नका. नाहीतर बरेच जण विचार करतात. कशाचा विचार करतात? अनेक जण विचार करतात. सहज सांगून नाही ना आठवलं म्हणून. मुलगी घालवण्यासाठी वडील निघाले. वडील गाडीवरती बसली. मुलगी मध्ये बसली. जावाय पुढे गाडी चालवतात. बऱ्याच अंतरावरती गेल्यानंतर मी विचाराबद्दली सांगतोय असा विचार करण्यापेक्षा भगवंताच्या नामचिंतनाचा विचार करा मायबापानं. पण नामचिंतनाचा विचार हे बाजूला राहतोय. आपला विचार कोणता चालतोय बघा. ज्यावेळेस हा मुलीचा वडील बसून गाडीवरती निघालाय
बऱ्याच अंतरावरती गेल्यानंतर रख 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 म्हणून करते आणि